हॅलो नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एक्झाम स्टडीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे। नुकतीच महाट्रान्सकोने त्यांच्या न्यूज पेपरमध्ये काय केलेलं आहे, एक शॉर्ट नोटिफिकेशन दिलेलं आहे आणि त्या शॉर्ट नोटिफिकेशननुसार महाट्रान्सकोमध्ये असिस्टंट इंजिनियरच्या 390 व्हॅकन्सी आहेत आणि त्या व्हॅकन्सीची जी काही डिटेल ॲडव्हर्टाइजमेंट आहे ती या ठिकाणी लवकरच वेबसाईटवरती अपलोड होणार आहे। पण आलेल्या शॉर्ट नोटिफिकेशननुसार आपल्याला ज्या काही एईच्या पोस्ट आहेत ते एईच्या पोस्ट या ठिकाणी माहीत झालेल्या आहेत आणि त्या 390 आहेत। रिसेंटली डिसेंबर 2022 मध्येच आपल्याकडे एक एक्झाम झाली होती महाट्रान्सको एईची, ज्याच्या की पोस्ट होत्या 170 आणि ती जी काही एक्झाम होती ती एक्झाम या ठिकाणी IBPSने कंडक्ट केली होती। मग त्या एक्झामला धरून या एक्झामचा कशा पद्धतीचा एक्झामचा पॅटर्न असेल, त्यानंतर सब्जेक्ट वाइज ॲनालिसिस कशा पद्धतीचा असेल, एक्झामची स्ट्रॅटर्जी काय असायला पाहिजे आणि रेफरन्स बुक कोणत्या पद्धतीचे आपण यूज केले पाहिजेत याबद्दलचं डिस्कशन करणारा हा व्हिडिओ आहे। फर्स्टली जी काही आता नुकतीच एक्झाम झाली होती त्या एक्झामचा पॅटर्न काय होता, तर त्याच्यामध्ये आपल्याला टेक्निकलचे क्वेश्चन होते जे की या ठिकाणी 50 क्वेश्चन होते। त्या 50 क्वेश्चनला जे काही टोटल मार्क होते ते मार्क होते या ठिकाणी 110 म्हणजे 110। जर एका क्वेश्चनचा विचार केला तर एक क्वेश्चन हा आपल्याकडे 2.2 मार्क्सना होता। सेकंडली आपण जर जनरल ॲप्टिट्यूडचा विचार करायला गेलो त्याच्यामध्ये होती रिझनिंगची टेस्ट, त्यानंतर क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड। आता रिझनिंगसाठी नंबर ऑफ क्वेश्चन असतात 40, त्याला मार्क असतात 20 म्हणजे हाफ मार्क्सला एक क्वेश्चन। ॲप्टिसाठी क्वेश्चन असतात 20, त्यासाठी जे काही मार्क असतात ते 10 म्हणजे अगेन हाफ मार्क्ससाठी एक क्वेश्चन। जे काही मराठी लँग्वेज आहे ती मराठी लँग्वेज या ठिकाणी क्वेश्चन असतात 20 आणि मार्क असतात या ठिकाणी 10 म्हणजे अगेन जो काही नॉन टेक्निकलचा पोर्शन आहे त्या नॉन टेक्निकलच्या पोर्शनमध्ये आपल्याला ही गोष्ट लक्षात येते की प्रत्येक क्वेश्चन हा हाफ मार्क्ससाठी आहे आणि टेक्निकल क्वेश्चनचा विचार केला तर प्रत्येक क्वेश्चन हा आपल्याकडे 2.2 मार्क्ससाठी आहे। असे नंबर ऑफ क्वेश्चन या ठिकाणी किती असतात तर नंबर ऑफ क्वेश्चन या ठिकाणी 130 असतात आणि या क्वेश्चनला टोटल मार्क किती असतात तर 150 हे या ठिकाणी या क्वेश्चनचे टोटल मार्क असतात। मग या 150 मार्क्सची या ठिकाणी एक्झाम होते। या 150 मार्क्सच्या एक्झामसाठी जो काही टाइम अलॉट झाला असतो तो टाइम किती असतो तर 120 मिनिट्स म्हणजेच या ठिकाणी 2 आवर्सचा या ठिकाणी टाइम असतो, ज्याच्यामध्ये की आपल्याला नंबर ऑफ क्वेश्चन असतात 130 क्वेश्चन या ठिकाणी अटेम्प्ट करायचे असतात। अच्छा, याच्यामध्ये जी काही मार्किंगची स्कीम असते ती मार्किंगची स्कीम आपण पाहिली, पण व्हॉट अबाउट निगेटिव्ह मार्किंग? जो काही प्रत्येक चुकीचा क्वेश्चन आहे त्या प्रत्येक चुकीच्या क्वेश्चनला या ठिकाणी 1/4 मार्क या ठिकाणी काय होतोय बघा डिडक्ट होतोय म्हणजे रिड्यूस होत असतोय, म्हणजे या ठिकाणी पेनल्टी आहे। म्हणजे प्रत्येक चुकीच्या क्वेश्चनला या ठिकाणी निगेटिव्ह मार्किंग आहे जी की या ठिकाणी 1/4 आहे। म्हणजे एक्झामचा पॅटर्न हा अशा पद्धतीचा असतो। आता याच्यामध्ये मराठी ही लँग्वेज या ठिकाणी कंपल्सरी आहे। अगेन जो काही या ठिकाणी फॉर्म आपल्याला येणार आहेत म्हणजे जे काही वेबसाईटवरती आपल्याला डिटेल नोटिफिकेशन येणार आहे त्याच्यावरती जे काही आपल्याला डोमासेल असेल डोमासेल महाराष्ट्र स्टेटचा या ठिकाणी कंपल्सरी असतं, त्यामुळं अदर स्टेटचे कॅन्डिडेट या एक्झामसाठी या ठिकाणी इलिजिबल नसतात। आपल्याला जे काही मराठी आहे त्या मराठीला प्रिफर करण्याची गरज आहे, ॲप्टिट्यूडला या ठिकाणी प्रिपेअर करण्याची गरज आहे आणि रिझनिंगला या ठिकाणी प्रिपेअर करण्याची गरज आहे। आता जे काही एक्झामची स्ट्रॅटर्जी आहे त्या एक्झामच्या स्ट्रॅटर्जी म्हणजे आपण स्ट्रॅटर्जीमध्ये याला कशा पद्धतीने प्रिपेअर करायला पाहिजे त्याच्याबद्दल आपण डिस्कशन करूया। हे झालं एक्झामचा पॅटर्न। त्याच्यामध्ये 2 आवर्सची एक्झाम असेल, नंबर ऑफ क्वेश्चन 130 असतील आणि जे काही मार्क असतील ते मार्क या ठिकाणी 150 असतील। जो काही कट ऑफ या ठिकाणी लावला जातो तो कट ऑफ किती मार्काचा असतो तर तो आउट ऑफ 100 मार्क्सचा कट ऑफ या ठिकाणी लावलेला असतो, जो की या ठिकाणी रिझल्ट आल्यानंतर पाहतो आपण। ओके, नेक्स्ट आपण पाहूया जे काही सब्जेक्ट्स आहेत त्या सब्जेक्टिव्ह अनालिसिस म्हणजे सब्जेक्टला या ठिकाणी जे काही महाट्रान्सकोनं एईचा 2022च्या डिसेंबरमध्ये झालेला जो काही पेपर होता त्याच्यामध्ये कोणत्या सब्जेक्टला किती मार्क्सच्या ठिकाणी क्वेश्चन आले होते किंवा किती क्वेश्चन होते। जो काही पॉवर सिस्टीम आहे तो पॉवर सिस्टीम हा आपला इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगसाठी मेन कोर सब्जेक्ट आहे। या पॉवर सिस्टीमवरती जे काही क्वेश्चन होते नंबर ऑफ ते किती होते तर अप्रॉक्सिमेट 31 पासून 32 म्हणजे जवळजवळ 30+ क्वेश्चन हे कुठे होते तर पॉवर सिस्टीम या सिंगल सब्जेक्टवरती होते। जर याला आपण 2.2 ने मल्टिप्लाय करण्याचा प्रयत्न केला तर याचे जे काही मार्क आहेत ते मार्क किती होतात तर अप्रॉक्सिमेट जर विचार केला तर आपण 70 मार्क्सला या ठिकाणी काय विचारला होता पॉवर सिस्टीम हा विचारला होता। कधी तर रिसेंटली झालेल्या महाट्रान्सकोच्या एक्झाममध्ये। इलेक्ट्रिकल मशीन हा आपल्याकडे सेकंड कोर्स असतो, याच्यासाठी जे काही नंबर ऑफ क्वेश्चन या ठिकाणी विचारले होते ते किती होते तर 5 ते 6 क्वेश्चनचे या ठिकाणी ॲव्हरेज क्वेश्चन होते इलेक्ट्रिकल मशीनवरती। म्हणजे पॉवर सिस्टीम इम्पॉर्टंट आहे, त्यानंतर इलेक्ट्रिकल मशीन। थर्ड आहे बेसिक इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग अँड नेटवर्क थेअरी, याच्यावरती नंबर ऑफ क्वेश्चन या ठिकाणी किती घेतले होते तर नंबर ऑफ क्वेश्चन या ठिकाणी आले होते 8 ते 9 क्वेश्चन म्हणजे अप्रॉक्सिमेट 8 ते 9 क्वेश्चन या ठिकाणी बेसिक इलेक्ट्रिकल वरती आले होते।
त्यानंतर इलेक्ट्रिकल मेजरमेंट असेल, डिजिटल इलेक्ट्रॉनिक्स असेल, पॉवर इलेक्ट्रॉनिक्स असेल आणि कंट्रोल सिस्टीम असेल, या सब्जेक्टवरती नंबर ऑफ क्वेश्चन किती होते तर 1 2 म्हणजे या ॲव्हरेजमध्ये होते. म्हणजे मेजरमेंटवरती क्वेश्चन होता, लिमिटिंग एररवरती, डिजिटल इलेक्ट्रॉनिक्सवरती गेटवरती क्वेश्चन होता, पॉवर इलेक्ट्रॉनिक्सवरती इफिशियन्सीवरती क्वेश्चन होता आणि कंट्रोल सिस्टीमवरती एका ठिकाणी क्वेश्चन होता. म्हणजे जर आपण मेजरली विचार केला तर मेजरली जे काय सब्जेक्टचा इम्पॉर्टन्स होता त्या वेळेस म्हणजे 2022 मध्ये झालेल्या एक्झामच्या वेळेस तर पॉवर सिस्टीम असेल, इलेक्ट्रिकल मशीन असेल आणि बेसिक इलेक्ट्रिकल असेल याच्यावर त्यांचा जादा फोकस होता. अच्छा, ही एक्झाम कोणी घेतली तर IBPS ने घेतली होती. आता जी काही कंडक्टिंग बॉडी असेल ती कंडक्टिंग बॉडी कोणती असेल तर IBPSच असेल. त्यानंतर याच IBPS ने महाजनकोची एक्झाम घेतली. त्या महाजनकोच्या AE आणि JEE मध्ये जर आपण विचार केला सब्जेक्टिव्ह अनालिसिसचा तर महाट्रान्सकोच्या वेळेस जे यांनी पॉवर सिस्टीमला वेटेज जेवढं दिलं होतं ते वेटेज यांनी महाजनकोच्या एक्झाम मध्ये काय केलं, कमी केलं. पॉवर सिस्टीमला या ठिकाणी कमी केला आणि बाकीचे काय वेटेज आहे ते वेटेज या ठिकाणी सर्व सब्जेक्टला या ठिकाणी इक्वली देण्याचा प्रयत्न केला. म्हणजे जिथं की पॉवर सिस्टीममध्ये आपल्याला महाट्रान्सकोच्या वेळेस 31 ते 32 क्वेश्चन दिसत होते त्याच केसमध्ये महाजनकोच्या वेळेस त्यांनी काय केलं, याचं जे काय वेटेज आहे ते वेटेज 2 ते 3 क्वेश्चनवरती आणून ठेवलं. म्हणजे जर आपण सब्जेक्टिव्ह अनालिसिस करण्याचा प्रयत्न केला तर दोन्ही एक्झाम या ठिकाणी IBPS नेच घेतल्या. दोन्ही एक्झाम तर IBPS ने घेतले असते त्यांचा जर आपण ट्रेंड पाहिला असता तर महाट्रान्सकोच्या वेळेस ज्यादा फोकस केला पॉवर सिस्टीमवरती आणि जनकोच्या वेळेस त्यांनी काय केलं तर सगळ्या सब्जेक्टला या ठिकाणी इक्वली वेटेज देण्याचा प्रयत्न केला. त्याच्यामध्ये जे काय डिस्ट्रीब्युशन सिस्टीम होती त्या डिस्ट्रीब्युशन सिस्टीमवरती नंबर ऑफ क्वेश्चन या ठिकाणी काय आले, जास्त आले. म्हणजे अप्रॉक्सिमेट 4 ते 5 क्वेश्चन त्यांनी काय केले डिस्ट्रीब्युशन सिस्टीमवरती विचारले. असं नाही की याच्यामध्ये 30 क्वेश्चन विचारले त्यांनी 30+ आणि महाजनकोच्या वेळेस त्यांनी याच्यावरती एक पण क्वेश्चन विचारला नाही, असं नाही. त्या महाजनकोच्या वेळेस पण यांनी याच्यावरती क्वेश्चन विचारले. पण जनरेशनचा पार्ट होता, जनकोची एक्झाम होती, महानिर्मिती त्याला म्हटलं जातं. त्याच्यामध्ये महानिर्मितीचे जिथं आपण निर्मिती करतो, जिथं वीज तयार करतो त्याला जनरेशन पार्ट असं म्हणतो. त्या जनरेशन पार्टवरती नंबर ऑफ क्वेश्चन संख्या काय होती, कमी होती आणि डिस्ट्रीब्युशनच्या वरती नंबर ऑफ क्वेश्चन संख्या काय होती, जास्त होते. म्हणजे आपण असं प्रेडिक्ट करू शकतो का की महाट्रान्सकोचा पेपर 22 ला झाला होता त्याच पद्धतीने हा यावेळेस ट्रेंड फॉलो करेल तर IBPS अशा पद्धतीचा ट्रेंड कधीही फॉलो करत नाही. ती नेहमी या ठिकाणी रिव्हर्स वेने जाण्याचा प्रयत्न करते. भलेही 2018च्या वेळेस पॉवर सिस्टीमवरती या ठिकाणी सेम पद्धतीचे क्वेश्चन विचारले होते, म्हणजे पॉवर सिस्टीमवरती जास्त क्वेश्चन होते, तोच पॅटर्न या ठिकाणी 2022 मध्ये या ठिकाणी फॉलो झाला. पण 2023 मध्ये तो पॅटर्न फॉलो होईल याची गॅरंटी खूप कमी आहे. ओके, म्हणजे सब्जेक्टिव्ह जर आपण अनालिसिस केलं तर अगेन हे 3 सब्जेक्ट या ठिकाणी महत्त्वाचे आहेत आणि हे कोर आहेत. यांना आपण इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगचा हर्ट असं म्हणतो. कारण विदाउट लाईट इलेक्ट्रिसिटी इज नॉट पॉसिबल अँड विदाउट जनरेशन अगेन इलेक्ट्रिसिटी इज नॉट पॉसिबल. म्हणजे पॉवर सिस्टीम हा इलेक्ट्रिकलचा कोर सब्जेक्ट आहे, तो या ठिकाणी महत्त्वाचा असतो. त्याच पद्धतीने मशीन असतो आणि त्यानंतर बेसिक इलेक्ट्रिकल इंजिनियर हे तर काय इंजिनिअरिंगचा एक पाया असतो, त्याला आपण बेस असं म्हणतो. म्हणजे सब्जेक्टिव्ह अनालिसिस या ठिकाणी आपण पाहिलं. थोडंसं पुढे जाऊया आणि एक्झामच्या स्ट्रॅटर्जीबद्दल आपण थोडंसं डिस्कशन करण्याचा प्रयत्न करूया. जी की IBPS ही कंडक्टिंग बॉडी आहे, त्या IBPS ही एक्झाम कंडक्टिंग बॉडी याही वेळेस असेल. या IBPS न जो काही ट्रेंड महाट्रान्सकोला फॉलो केला, जो काही महाजनकोला फॉलो केला, फर्दर तोच ट्रेंड तो या महाट्रान्सकोच्या AEच्या वेळेस फॉलो करेल का तर याची पॉसिबिलिटी खूप कमी आहे. पण आपल्याला स्ट्रॅटर्जी कशा पद्धतीची ठेवायला पाहिजे, आपण फक्त टेक्निकल करायचं आणि नॉन टेक्निकलला सोडून द्यायचं किंवा फक्त नॉन टेक्निकल करायचं आणि टेक्निकलला सोडून द्यायचं असं करून चालेल का तर नाही. आपल्याला दोन्ही गोष्टींना या ठिकाणी इक्वल वेटेज द्यायला पाहिजे. कारण टेक्निकल पोर्शन हा फक्त 110 मार्काला आहे आणि नॉन टेक्निकल हा 40 मार्काला आहे. विदाउट नॉन टेक्निकल आपलं सिलेक्शन कधीही होणार नाहीये. तुम्ही टेक्निकलमध्ये आउट ऑफ या ठिकाणी 110 मार्क घ्या, म्हणजे 110 पैकी 110 मार्क घ्या, तरी सुद्धा तुमची सिलेक्शनची पॉसिबिलिटी खूप कमी असते, ती नगण्य असते. म्हणजे आपल्याला नॉन टेक्निकल हे तेवढ्याच वेने या ठिकाणी करावं लागेल. म्हणजे तुम्ही टेक्निकलला जर डेली या ठिकाणी 5 ते 6 तास देत असाल कोणासाठी तर टेक्निकल कंटेंटसाठी, तर तुम्ही त्याच केसमध्ये नॉन टेक्निकलसाठी डेली 2 to 3 आवर्स या ठिकाणी दिले पाहिजेत. म्हणजे जो काही आपले एक्झाम स्ट्रॅटर्जी असायला पाहिजे ते एक्झाम स्ट्रॅटर्जी आपल्याला आतापासूनच तयार करायला पाहिजे, जेणेकरून आपला डेली स्टडी हा अप्रॉक्सिमेट 8 तासांचा पाहिजे. किती तासांचा तर 8 तासांचा आपला डेली या ठिकाणी स्टडी पाहिजे. मग यासाठी टेक्निकलचे आपले एवढे नंबर ऑफ आवर्स द्यायला पाहिजेत आणि नॉन टेक्निकलसाठी एवढे आपल्याला नंबर ऑफ आवर्स द्यायला पाहिजेत. मग या टेक्निकल स्टडीमध्ये आपल्याला काय काय करायचं पाहिजे तर याच्यामध्ये आपल्याला फर्स्टली थेअरी या ठिकाणी रिवाइज करायची आहे, थेअरी या ठिकाणी वाचायची आहे आणि त्यानंतर त्या थेअरीवरच्या MCQची या ठिकाणी प्रॅक्टिस करायची आहे. अशा पद्धतीचं आपल्याला टेक्निकल अनालिसिस करता यायला पाहिजे किंवा टेक्निकलचा स्टडी करता यायला पाहिजे. त्यानंतर नॉन टेक्निकलमध्ये काय करायचं तर अगेन नॉन टेक्निकलमध्ये काही तुमच्याकडे कंटेंट असेल, काही तुमच्याकडे सोर्स असेल,
किंवा तुम्ही कोणती कोचिंग इन्स्टिट्यूट जॉईन केली असेल तर काय करायचं, याच्यामध्ये जे काही थेरी या ठिकाणी घेतलेली आहे किंवा ज्या काही कन्सेप्ट आपण घेतलेले आहेत त्या कन्सेप्ट काय करायचे, तर फक्त आणि फक्त एमसीक्यूची या ठिकाणी प्रॅक्टिस करत राहायचे. मग जर एमसीक्यूची प्रॅक्टिस करत राहिला आपण याच्यावरती, तर ज्यावेळेस एक्झाम ही जवळ येते त्यावेळेस एक्झामचं प्रेशर आपल्यावरती येणार नाही. एक्झामला आपण इझिली टॅकल करत राहूया. म्हणजे डेली आतापासून जर आपण 8 तासांचा स्टडी केला आणि त्यानुसार जर आपण प्लॅन करत राहिलो तर जसजशी या ठिकाणी एक्झामला आपण अप्रोच करूया, जशी एक्झाम जवळ येईल त्यावेळेस आपला पूर्णपणे स्टडी हा कंप्लीट झालेला असेल आणि एक्झामच्या अगोदर फक्त 15 दिवस आपल्याला काय पाहिजे तर रिव्हिजनसाठी वेळ पाहिजे, जेणेकरून आपण जो या ॲड निघाल्यानंतर जो काही आपण वेळ युटिलाइज केलेला आहे आपल्या एक्झामच्या प्रिपरेशनसाठी, त्याच्यामध्ये थिअरी असतील एमसीक्यू असतील, त्याचं काय करायचं सरते शेवटी रिव्हिजन करत राहायचं, जेणेकरून सगळ्या कन्सेप्ट आपल्या ठिकाणी डोक्यात आल्या पाहिजेत. जर अशा पद्धतीने आपण रिव्हिजन या ठिकाणी प्रॉपरली केलं ॲट द टाइम ऑफ द एक्झाम तर आपल्याला एक्झाममध्ये नक्कीच यश या ठिकाणी भेटू शकतं. पण फक्त आपण डेली 8 तास या ठिकाणी स्टडी करतोय आणि एक्झामच्या जवळ आल्यानंतर आपण कोणत्याही पद्धतीचं रिव्हिजन करत नाहीये. जर रिव्हिजन या ठिकाणी नसेल तर एक्झाममध्ये आपल्याला यश भेटणार नाहीये. रिव्हिजन ही नेसेसरी गोष्ट आहे, रिव्हिजन हे कंपल्सरी असतं, कारण माणसाची अशी टेंडन्सी असतो की माणूस काही दिवसानंतर गोष्टीचे या ठिकाणी विस्मरण करतो, म्हणजे त्याला गोष्टी या ठिकाणी लक्षात राहत नाहीत, मेमोराइज होत नाहीत. म्हणून जी काही रिव्हिजन ही स्ट्रॅटर्जी आहे ती रिव्हिजन ही स्ट्रॅटर्जी प्रत्येक सक्सेसफुल झालेल्या विद्यार्थ्यांनी केलेली असते आणि जो या ठिकाणी रिव्हिजन करतो प्रॉपरली, जो रिव्हिजनचं प्लॅनिंग करत असतो तोच या ठिकाणी विद्यार्थी यशस्वी होऊ शकत असतो आणि तो होऊन दाखवतो आणि होतो. रिव्हिजन झालं, डेली 8 तास स्टडी झाला, याचाच अर्थ तो विद्यार्थी कसा आहे तर सातत्य ठेवून कन्सिस्टंटली काय करतोय या ठिकाणी स्टडी करतोय, मनापासून या ठिकाणी स्टडी करतोय आणि 8 तासाचा स्टडी केला तर जी काही झोप व्हायला पाहिजे ऑन एन ॲव्हरेज डेली एका विद्यार्थ्याची जो काही अभ्यास करत असेल त्या विद्यार्थ्याची झोप किती व्हायला पाहिजे तर 6 आवर्स ऑफ झोप त्यानं कंपल्सरी घेतलीच पाहिजे. काय म्हणतोय मी तर 6 तासाची त्यानं झोप या ठिकाणी घेतलीच पाहिजे. जर त्याची झोप या ठिकाणी कंप्लीट होत नसेल तर या ठिकाणी जो काही 8 तास तो वाचतोय किंवा 8 तास जो काही स्टडी करतोय तो स्टडी त्याचा इफेक्टिव्हली होणार नाहीये. म्हणजे अभ्यासाबरोबर स्टडी झोपेची या ठिकाणी गरज आहे. जर तो झोपतच नसेल, तो 4 तास झोपत असेल आणि राहिलेले 12 तास या ठिकाणी स्टडी करत असेल तर त्या स्टडीचा काही उपयोग नाही आहे. त्याचा त्याच्या बॉडीवरती, त्याच्या शरीरावरती, त्याच्या माइंडवरती काय होत असतो निगेटिव्ह इम्पॅक्ट होत असतो आणि त्याचं शरीर, त्याची बॉडी त्याला कधीही साथ देत नसते. मग या 8 तासामध्ये जो काही स्टडी असेल तो स्टडी कसा करायला पाहिजे तर हा स्टडी मनापासून कॉन्सन्ट्रेटली करायला पाहिजे. पण या 8 तासामधले जो काही फोकस्ड स्टडी आहे ज्याला आपण म्हणूया, तो फोकस स्टडी जो राहिला तो जर त्याने केला तर त्याला एक्झाममध्ये यश भेटणार आहे. आता स्टडी करत असताना आपल्या किंवा आपली एक काय असते स्ट्रॅटर्जी असते किंवा आपण अशा पद्धतीने स्टडी करतो की आपल्या हाताच्या साईडला एक मोबाईल असतो, समोर आपल्याकडे लॅपटॉप असेल, साईडला आपल्याकडे बुक्स असतील, समोर आपल्याकडे कोणतं जर बुक ओपन असेल, आपण 5 मिनिटं या ठिकाणी बुकमध्ये वाचत असतो आणि 5 मिनिटं मोबाईलमध्ये पाहत असतो, त्यानंतर 5 मिनिटं आपल्याला कोणीतरी बोललेलं असतं. अशा पद्धतीचा आपल्याला स्टडी हा बिलकुल नको आहे. स्टडीच्या वेळेस फक्त आणि फक्त आपण स्टडी केला पाहिजे, त्यावेळेस जो काही आपला मोबाईल असेल, जो काही सोशल मीडिया असेल याच्यापासून आपण दूर राहिलं पाहिजे, जेणेकरून आपलं कॉन्सन्ट्रेशन फक्त हे स्टडीवरती राहिलं पाहिजे. फक्त आपल्या कन्सेप्ट या ठिकाणी आपण क्लिअर करत गेलं पाहिजे. जर एकदा कन्सेप्ट क्लिअर झाल्या तर एक्झाममध्ये कसल्याही पद्धतीचा क्वेश्चन आला तर क्वेश्चन आपल्याला इझिली टॅकल करता आला पाहिजे. पण त्यासाठी आपण सोशल मीडियापासून या ठिकाणी 4 हात दूर राहिलं पाहिजे. पण आजकालच्या विद्यार्थ्यांची ही सवय झालेली आहे की त्यांना सोशल मीडियापासून दूर जाऊ वाटत नाही आहे. त्यांचा जो काही मॅक्झिमम वेळ असतो तो मॅक्झिमम वेळ हा सोशल मीडियावरती जातो आणि तो अभ्यासाच्या नावाखाली समोर या ठिकाणी बुक ओपन असतं आणि साईडला या ठिकाणी सोशल मीडिया चालू असते. फॉर एक्झाम्पल इंस्टा चालू असेल, फॉर एक्झाम्पल व्हॉट्सअप चालू असेल, समोर बुक ओपन असतं आणि साईडला काय चालू असतं तर रील्स चालू असतात. याचा एक्झामच्या प्रिपरेशनमध्ये, एक्झामच्या स्ट्रॅटर्जीमध्ये याचा काही उपयोग नाही आहे, याला काही महत्त्व नाही आहे. आयुष्यामध्ये जर आपण एका ठिकाणी जर यश मिळवलं किंवा आपण जर एका ठिकाणी स्टेबल झालो, आपल्या आयुष्यामध्ये स्टेबिलिटी भेटली, आपल्याला पोस्ट भेटले, तर नंतर आहेच इंस्टा आहे, त्यानंतर त्याच्यावरती रील्स आहेत, त्यानंतर व्हॉट्सअप असेल, फेसबुक असेल, या बाकी सर्व गोष्टी आहेतच. फक्त आपल्याला जो काही आपलं करिअर सेट करायचं आहे, जो काही आपल्याला लाईफमध्ये एक गोल अचीव करायचा आहे, त्यासाठी आपण काय केलं पाहिजे, आयुष्यामधील जो काही इम्पॉर्टंट वेळ आहे तो इम्पॉर्टंट वेळ हा इम्पॉर्टंट गोष्टीसाठी दिला पाहिजे, ना की दुसऱ्या गोष्टीसाठी दिला पाहिजे. म्हणजे सध्या जी काही एक्झाम आहे त्या एक्झामसाठी जे काही राहिलेले दिवस असतील ते किती असतील तर अप्रॉक्सिमेट या ठिकाणी आपल्याकडे 2.5 ते 3 महिने आहेत. या 2.5 ते 3 महिन्यामध्ये जर आपण जीव ओतून, जीव पणाला लावून जर या ठिकाणी स्टडी केला, जर हार्डवर्क केलं तर त्या हार्डवर्कचं फळ आपल्याला या ठिकाणी नक्कीच भेटणार आहे. त्यासाठी काय करायचं, थोडंसं हार्डवर्कचे थोडंसं या ठिकाणी गोष्टी पाळायच्या आहेत. त्या गोष्टी काय पाळायच्या तर सोशल मीडियापासून कम्प्लिटली दूर राहायचं. ज्या गोष्टीपासून आपल्याला फायदा आहे, मग फायदा कोणापासून आहे तर या स्टडीपासून आहे.
त्या स्टडीचा आपण काय करायचा, प्रॉपर युटिलाइज करायचा, त्या स्टडीला आपण काय करायचं, पकडून ठेवायचा. नेहमी आपल्याला उठता बसता ज्या काही आपण कॉन्सेप्ट या ठिकाणी वाचतोय, ज्या काही वाचणार आहेत त्याच आपल्या या ठिकाणी डोक्यामध्ये फिरल्या पाहिजेत, भिंगल्या पाहिजेत. आपल्या डोक्याने परत परत त्याच गोष्टीचा विचार केला पाहिजे, जेणेकरून आपल्याकडे त्या टेक्निकल नॉलेज शिवाय आणि नॉन टेक्निकल नॉलेज शिवाय काही दुसरं राहिलं नाही पाहिजे. ॲप्टी, रिझनिंग, टेक्निकल मराठी, ॲप्टी, रिझनिंग, टेक्निकल आणि मराठी या चारच गोष्टी आपल्या डोक्यामध्ये भिंगल्या पाहिजेत. पॉवर सिस्टीममध्ये कोणता फॉर्म्युला महत्त्वाचा आहे, पॉवर सिस्टीममध्ये काय आलं होतं, इलेक्ट्रिकल मशीनमध्ये कोणता फॉर्म्युला महत्त्वाचा आहे, कंट्रोल सिस्टीमवरती कशा पद्धतीचा क्वेश्चन विचारला गेला होता, त्याची कन्सेप्ट काय, त्याच्या पाठीमागचं लॉजिक काय आहे, त्याच्यावरती काय ट्रिक आहेत, या सगळ्या गोष्टी आपण काय करायच्या, नेहमी रिवाइज करण्याचा प्रयत्न करायचा. 2 दिवस जाऊ द्या, 4 दिवस जाऊ द्या, 5 दिवस जाऊ द्या. 5 दिवसानंतर आपल्याला कोणत्या एका सब्जेक्टवरती काय झालं पाहिजे, रिव्हिजन पडलं पाहिजे, जेणेकरून आपल्याला त्या गोष्टीच्या ठिकाणी विस्मरण होत नाही. कारण काय स्टुडंटची स्ट्रॅटर्जी असे असते की स्टुडंट काय करतात, पॉवर सिस्टीम हा सब्जेक्ट या ठिकाणी अभ्यासाला घेतात, तो या ठिकाणी त्याचा अभ्यास 10 दिवस करतात, 10 दिवसानंतर त्याचा अभ्यास त्या सब्जेक्टचा कंप्लीट होतो, त्याच्यावरती एमसीक्यू सॉल्व्ह करतात, पण नंतर त्या सब्जेक्टला ते 1 महिना पाहतच नाहीत. जर तुम्ही 10 दिवस त्या पॉवर सिस्टीमचा अभ्यास केला आणि त्याला जर तुम्ही नंतर 1 महिना उघडूनच नाही पाहिला, तर तुम्ही जे काही तो 10 दिवस हा अभ्यास केला असतो, तो 10 दिवसापैकी तुमचं जवळजवळ 70 ते 80% या ठिकाणी विस्मरण झालेलं असतं, तुम्ही विसरलेला असता. म्हणून तुम्ही जर 10 दिवस अभ्यास केला असेल तर पुढचे 5 दिवस दुसऱ्या सब्जेक्टला द्या, त्यानंतर एक थोडासा वेळ द्या, तास द्या, 2 तास द्या, 4 तास द्या किंवा 1 दिवस द्या. त्या एका दिवसामध्ये पुन्हा तुम्ही पॉवर सिस्टीमला घ्या, त्या पॉवर सिस्टीममधल्या इम्पॉर्टंट कन्सेप्टला काय करा, रिवाइज करण्याचा प्रयत्न करा. म्हणजे आयुष्यामध्ये रिव्हिजन ही स्ट्रॅटर्जी या ठिकाणी महत्त्वाचं असते. आणि दुसरी स्ट्रॅटर्जी महत्त्वाची असते तर कन्सिस्टन्सी. माणसानं नेहमी या ठिकाणी कन्सिस्टंट राहायला पाहिजे. डेली या ठिकाणी तुम्हाला 8 तासाचा स्टडी होत नसेल तर सुरुवात करा. आज या ठिकाणी 1 तास करा, उद्या या ठिकाणी 1.5 तास करा, परवा 2 तास करा, त्यानंतर 2.5 तास करा. अशा पद्धतीने जे काही नंबर ऑफ आवर आहेत ते नंबर ऑफ आवर काय करा, इन्क्रीज करत राहा स्टडीचे, जेणेकरून तुमचं काय होईल, तुम्हाला स्वतःला कॉन्फिडन्स येईल. ज्यावेळेस तुमच्या स्वतःमध्ये कॉन्फिडन्स येईल त्यावेळेस नंबर ऑफ आवर्स या ठिकाणी ऑटोमॅटिक या ठिकाणी वाढतील. आणि एक वेळ अशी येईल की तुम्हाला अभ्यासाशिवाय दुसरं काहीच सुचणार नाही, कारण तुम्ही टेक्निकली तेवढ्या या ठिकाणी परफेक्ट होत जाताला जर तुम्ही अशा पद्धतीनं कॉन्फिडन्सली आणि कॉन्सन्ट्रेटनं अभ्यास केला तर. ओके, म्हणजे एक्झाम स्ट्रॅटर्जी काय असायला पाहिजे, एक्झामचा स्टडी आपण अशा पद्धतीने करायला पाहिजे. मग याच्यामध्ये टेक्निकललाही तेवढाच या ठिकाणी महत्त्व दिला पाहिजे आणि नॉन टेक्निकलला सुद्धा या ठिकाणी तेवढाच महत्त्व दिला पाहिजे, कारण विदाउट नॉन टेक्निकल आपलं सिलेक्शन पॉसिबल नाही आहे. म्हणजे दोन्ही गोष्टी आपल्याला इक्वल या ठिकाणी धरल्या पाहिजे, तरच आपल्याकडे सिलेक्शनचे चान्सेस या ठिकाणी जास्त आहेत. नेक्स्ट, रेफरन्स बुक. जर आपण विचार केला रेफरन्स बुक बाबत, तर रेफरन्स बुक आता आपल्याला बरेच जण येतील आणि बरेच जण सांगून जातील, पण ऍक्च्युअली रेफरन्स बुकचा आपण उपयोग करायचा का नाही याच्याबद्दल मी थोडक्यामध्ये डिटेलमध्ये सांगण्याचा प्रयत्न करेल. जे कोणी नवीन विद्यार्थी असतील किंवा ज्यांचं लॉकडाऊनमध्ये या ठिकाणी पासआउट झालेलं असेल, त्यांची डिग्री त्या ठिकाणी कंप्लीट झाली असेल आणि ज्यांनी फक्त आणि फक्त ऑनलाईनच्या माध्यमातून लॉकडाऊनमध्ये आपली परीक्षा या ठिकाणी दिली असेल ऑनलाईन पद्धतीनं, त्या विद्यार्थ्यांसाठी रेफरन्स बुकची वाचायची गरज आहे का, तर नाही. का, कारण रेफरन्स बुक तुम्ही जर वाचायला जाल तर त्या ठिकाणी तुम्हाला कोणतीच कन्सेप्ट तुमची क्लिअर होणार नाही किंवा त्यामध्ये जो काही तुमचा टाइम जाईल तो टाइम या ठिकाणी खूप जाईल. मग त्या पासआउट झालेल्या विद्यार्थ्यांसाठी किंवा रिसेंटली स्टार्ट करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी बेस्ट ऑप्शन काय असू शकतो, एक तर तुमच्याकडे यूट्यूबचा सोर्स आहे, त्या यूट्यूबच्या सोर्स माध्यमातून तुम्ही काय करू शकता, ऑनलाईन व्हिडिओ सर्च करू शकता आणि त्याच्यानुसार तुमचं जे काही कन्सेप्ट ते कन्सेप्ट या ठिकाणी क्लिअर करू शकता. कारण स्वतः वाचणं आणि दुसऱ्याने सांगून मग वाचणं याच्यामध्ये खूप जमीन आसमानचा फरक असतो. जेव्हा आपण स्वतः वाचायला जातो त्यावेळेस आपल्याला एखादी कन्सेप्ट समजत नाहीये, तीच गोष्ट आपण दुसऱ्यांदा वाचायला गेलो तर आपल्याला ती कन्सेप्ट या ठिकाणी 10% समजते, तिसऱ्यांदा वाचायला गेलो तर आपल्याला ती कन्सेप्ट या ठिकाणी 20% समजते, चौथ्यांदा गेलो तर आपल्याला 50% पर्यंत ती कन्सेप्ट या ठिकाणी समजू शकते. पण त्याच वेळेस जर आपण त्याच कन्सेप्टचा एखादा व्हिडिओ पाहिला तर जो वेळ आपला 4 वेळा वाचण्यासाठी जातोय तोच वेळ आपला या ठिकाणी व्हिडिओच्या माध्यमातून 1 तासामध्ये सर्व कन्सेप्ट आपल्याला या ठिकाणी डीपली समजून जाईल जर आपण त्या व्हिडिओ सोर्सची या ठिकाणी मदत घेतली तर. म्हणजे माझा अर्थ असा नाही की तुम्ही रेफरन्स बुक या ठिकाणी वाचू नका, रेफरन्स बुक वाचा, पण कधी जर एक्झामला या ठिकाणी खूप टाइम असेल, जर तुम्हाला तुमचं बेसिक या ठिकाणी पक्क करायचं असेल, फाउंडेशन तुमचं पक्क करायचं असेल तर रेफरन्स बुक घ्या आणि जरूर वाचत बसा. पण एक्झाम जर 2 आणि 3 महिन्यावरती येऊन ठेपले असेल तर रेफरन्स बुक वाचून काही फायदा नाहीये. मग त्यासाठी काय करा, तर ऑनलाईन सोर्स काय आहेत का त्याची या ठिकाणी मदत घ्या. मग ऑनलाईन यूट्यूबचा सोर्स असेल किंवा ऑनलाईन कोणती कोचिंग असेल त्याचा काय करा, रेफरन्स घेण्याचा प्रयत्न करा, जेणेकरून त्या सोर्सच्या माध्यमातून तुमच्या कन्सेप्ट या व्हिज्युअली या ठिकाणी काय होतील, क्लिअर होतील. हे कोणासाठी झालं, तर ते रिसेंटली जे काही या ठिकाणी जॉईन झालेले आहेत किंवा जे प्रिपरेशन करायला चालू केले आहेत त्यांच्यासाठी, जे आता खूप वर्षापासून म्हणजे फॉर एक्झाम्पल 2 वर्षापासून 3 वर्षापासून पाठीमागे आहेत आणि ते काय करतात, कंटिन्यू प्रिपरेशन करत राहतात. यांचं काय असतं, तर यांचं अशा पद्धतीने स्टडी झालेला असतो की त्यांचा 70 ते 80% या ठिकाणी स्टडी कंप्लीट झालेला असतो
अशा विद्यार्थ्यांसाठी काय करायचं, तर या विद्यार्थ्यांसाठी नंतर कोणता YouTube व्हिडिओ पाहायची गरज आहे का किंवा कोचिंग इन्स्टिट्यूट जॉईन करायची गरज आहे का, तर यांची याच्यासाठी काही गरज नसते. यांनी काय करायचं, जे काही रेफरन्स बुक आहेत, जे काही MCQचे कलेक्शन आहेत, ते वेगवेगळ्या पद्धतीचे MCQ आपल्याला कशा पद्धतीने सॉल्व्ह करता येईल, त्यांची प्रॅक्टिस आपल्याकडे कशा पद्धतीने सॉल्व्ह करता येईल, आणि जे आपल्याकडे नवीन कन्सेप्ट आहेत, जे आपल्या गोष्टी आपल्याला येत नाहीत, जो आपला 20 ते 30% या ठिकाणी पोर्शन राहिलेला आहे, त्या पोर्शनवरती आपल्याला कशा पद्धतीने फोकस करता येईल त्याच्याकडे या ठिकाणी लक्ष द्यायची गरज असते. आता तुम्ही रेफरन्स बुक म्हणाल आणि ज्याला खरंच रेफरन्स बुक वाचायची गरज आहे किंवा रेफरन्स बुक वाचल्याशिवाय मला समजतच नाही आणि रेफरन्स बुक हे स्टँडर्ड बुक असतात आणि ते वाचल्याशिवाय माझं एक्झाममध्ये सिलेक्शनच होत नाही, जर असं कोणाला वाटत असेल तर ह्या सगळ्या गोष्टी काय आहेत तर खोट्या आहेत. काय आहेत, या सगळ्या गोष्टी या ठिकाणी खोट्या आहेत. 2 ते 3 महिन्यामध्ये तुम्ही रेफरन्स बुक वाचून या ठिकाणी कोणती एक्झाम क्लिअर करू शकत नाही, कारण रेफरन्स बुक मध्ये जो काही दिलेला डेटा असतो तो डेटा या ठिकाणी भरमसाठ असतो. तो डेटा आपल्याला पूर्ण कंप्लीट करण्यासाठी त्याच्यानंतर आपल्याला नोट्स काढण्यासाठी जवळजवळ 1 वर्षाचा टाइम लागत असतो. मग आपण एवढा वेळ घालवू शकतो का एक्झामसाठी, तर नाही. जर आपल्याला फार पूर्वीपासून म्हणजे आपली डिग्री चालू असताना जर आपण प्रिपरेशन करायला चालू केलं असेल तर तेव्हापासून रेफरन्स बुक वाचणं ही चांगली गोष्ट आहे. तेव्हापासून रेफरन्स बुकचं कलेक्शन करणं, त्याच्या नोट्स काढणं ही चांगली गोष्ट आहे. पण एक्झामची ॲड आल्यानंतर रेफरन्स बुकला घेऊन बसायचा, त्याला वाचत बसायचं, त्याच्यामध्ये लाईनिंग करायची, त्याच्या नोट्स काढायच्या, ह्या सगळ्या गोष्टी काय आहेत चुकीच्या आहेत. या वेळेस अशा वेळेस जो काही बेस्ट सोर्स असेल आपल्याला एक्झाम टॅकल करायच्या, आपल्याला एक्झाम पासआउट व्हायचे, त्यासाठी काय करायला लागेल, एक तर तुम्ही स्वतःच्या सेल्फ स्टडीच्या माध्यमातून यूट्यूबचा सोर्सचा या ठिकाणी उपयोग करा. अदरवाइज जे तुम्हाला कोणती बेस्ट इन्स्टिट्यूट वाचेल त्या इन्स्टिट्यूटचा काय करा, तुम्ही कोणताही एक ऑनलाईन कोर्स जॉईन करा. जर तुम्हाला तो कोर्स या ठिकाणी आवडला तर तुम्ही त्या कोर्सवर प्रेम करायला लागाला, त्या कंटेंटवरती प्रेम करायला लागाला, आणि जर तुम्ही एकदा त्या कंटेंटवरती प्रेम करायला लागाल तर तुम्हाला तुमच्या एक्झामच्या यशापासून कोणीही या ठिकाणी दूर रोखणार नाही. मग जे काही रेफरन्स बुक आहेत ते रेफरन्स बुक या ठिकाणी मी सांगितले जे रिसेंटली पासआउट झालेले आहेत आणि ज्यांचा या ठिकाणी खूप पूर्वीपासून त्यांच्या प्रिपरेशनमध्ये आहेत, फक्त ते 2-4 मार्कांनी जातात. जे 2-4 मार्क्स जातात यांनी काय करायचं आहे तर फक्त आणि फक्त MCQची या ठिकाणी प्रॅक्टिस करायची आहे. मग MCQची प्रॅक्टिस करण्यासाठी जे काही बेस्ट बुक असेल माझ्या मताने MCQ प्रॅक्टिससाठी जे काही बेस्ट बुक असेल त्याच्यामध्ये कन्सेप्ट या ठिकाणी आपल्या क्लिअर होत असतात. ते कोणते असतात तर जे काही ESCला प्रिलिम्सला विचारलेले क्वेश्चन असतात, म्हणजे जे काही ESCचे PYQ आहेत, ESC जे काही प्रिव्हियस इयरचे क्वेश्चन आहेत ते प्रिव्हियस इयरचे क्वेश्चन या ठिकाणी सॉल्व्ह करायचे. हे कुठून सॉल्व्ह करायचे तर 2000 पासून 2023 पर्यंत झालेल्या सर्व एक्झामचे ESCचे या ठिकाणी क्वेश्चन सॉल्व्ह करायचे. आता ESCचे क्वेश्चन आहेत म्हणजे हे ESCचे क्वेश्चन कसे असतात तर कन्सेप्च्युअल क्वेश्चन असतात. कसे असतात तर कन्सेप्च्युअल क्वेश्चन असतात. याच्या एका क्वेश्चन मधून आपल्याला 2-2 कन्सेप्ट या ठिकाणी काय होत असतात क्लिअर होत असतात. मग ESCचे PYQ या ठिकाणी यूज करायचे, पण ESCचे जे काही PYQ आहेत ते PYQ अवेलेबल असतात मार्केटमध्ये. कोणाचे तर मेड इझीचे असतात, त्यानंतर कोणाचे असतात तर त्यानंतर असतात एस अकॅडमीचे, आणि त्यानंतर अजून एक आहे IAS मास्टर. आता या तिघांपैकी कोणत्या अकॅडमीचे बेस्ट आहेत किंवा कोणत्या इन्स्टिट्यूटचे या ठिकाणी बेस्ट आहेत PYQ, तर मी स्वतः जे काय रेफर करतो ते रेफर करतो IAS मास्टर या पब्लिकेशनचं ESC PYQचं बुक. आता मी IAS मास्टरचं या ठिकाणी बुक रेफर करतो. याचा जो काही फीडबॅक असेल तो फीडबॅक मी देण्याचा प्रयत्न करेल. याच्यामध्ये जे काही क्वेश्चन आहेत ते क्वेश्चन या ठिकाणी बऱ्यापैकी सगळ्याच क्वेश्चनचा म्हणजे जवळजवळ 100% क्वेश्चनचं या ठिकाणी सोल्युशन दिलेलं आहे. आता मी मेड इझी माझ्याकडे बुक आहे आणि एस अकॅडमीचंही माझ्याकडे बुक आहे. आता मेड इझी आणि एस अकॅडमी या दोघांच्या बुकमध्ये काय आहे तर जे काही नंबर ऑफ क्वेश्चनचं सोल्युशन दिलेलं आहे ते 100% नाही आहे. फक्त याच्यामध्ये आणि याच्यामध्ये डिफरन्स काय तर याच्यामध्ये प्रत्येक क्वेश्चनचं सोल्युशन या ठिकाणी 100% दिलेलं आहे आणि ते सोल्युशन कसं आहे तर डिटेल्ड मॅनरमध्ये प्रत्येक क्वेश्चनच्या ठिकाणी सोल्युशन आहे. मेड इझी आणि येस मध्ये सुद्धा या ठिकाणी सोल्युशन आहे, पण ते सोल्युशन त्या वेने दिलेलं नाही किंवा एक्सप्लेनेशन त्या प्रत्येक क्वेश्चनचं डिटेलमध्ये केलेलं नाही आहे. त्याने डायरेक्टली या ठिकाणी फॉर्म्युला घेतलेला आहे, सोल्युशन करण्याचा प्रयत्न करून दिलेला आहे आणि काही काही क्वेश्चनचे फक्त ऑप्शनही दिलेले आहेत. असेही मला त्याच्यामध्ये काही क्वेश्चन भेटले, पण IAS मास्टरमध्ये तसं मला भेटत नाही आहे. IAS मास्टर सुद्धा या ठिकाणी ESCचं PYQ आहे. हे झालं 1 नंबरचं PYQ. दुसरं आपण जे काही गेटसाठी आपण जे काही 1 लाइनरचे क्वेश्चन असतात कोणते तर 1 लाइनरचे क्वेश्चन, या गेटच्या 1 लाइनर क्वेश्चन सुद्धा आपण या ठिकाणी काय केले पाहिजे प्रॅक्टिस केली पाहिजे. 3rd नंबरला जर आपल्याला प्रॅक्टिस करायचं असेल तर आपण JB गुप्ता जो काही इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगचं बुक आहे त्या बुकचा या ठिकाणी आपण रेफरन्स घेऊ शकतो. याच्यामध्ये 17,000 प्लस समथिंग या ठिकाणी MCQ आहेत. या MCQ मध्ये याचा एक ड्रॉबॅक काय आहे तर याच्यामध्ये JB गुप्तामध्ये फक्त आपल्याला फर्स्ट बुकमध्ये फक्त MCQ दिसतात आणि याचे सेकंड बुक आहे त्याच्यामध्ये आपल्याला सोल्युशन भेटतं.
पण फर्स्टली जर आपण ESCच्या क्वेश्चन या ठिकाणी प्रॅक्टिस केले, त्यानंतर गेटचे वनलाईनर क्वेश्चन या ठिकाणी पाहिले, त्यानंतर जर आपण JB गुप्ताला गेलो तर JB गुप्तामध्ये जवळजवळ आपल्याकडे 60 ते 70% क्वेश्चन या ठिकाणी आपल्याला टॅकल होतील. ओके, अशा पद्धतीचे आपण रेफरन्स बुक या ठिकाणी यूज करायला पाहिजे, युटिलाइज करायला पाहिजे. पण याच्यानंतर जर आपण फोर्थचा विचार केला तर फोर्थ जर कोणाला वाटत असेल मला नंबर ऑफ क्वेश्चनची प्रॅक्टिस या ठिकाणी जास्त करायची आहे, तर तुम्ही युथ पब्लिकेशन तर आपण YCT असं म्हणतो, त्या YCTचं येईचं आणि जेईचे दोन्ही बुक या ठिकाणी आपण रेफर करू शकतो. कारण येईमध्ये नंबर ऑफ क्वेश्चन काय आहेत कमी आहेत आणि जेईमध्ये नंबर ऑफ क्वेश्चनची जी काही संख्या आहे ती संख्या कशा आहे जास्त आहे. फर्दर तुम्हाला प्रॅक्टिस करायचं असेल तर तुम्ही येई आणि जेईसाठी काय करू शकता, या बुकचा रेफर करू शकता. पण ESCचे आपल्याला PYQ या ठिकाणी मस्ट आहेत, गेटचे वनलाईनर क्वेश्चन या ठिकाणी आपल्याकडे मस्त आहेत. ओके, मग तुम्हाला याच्यापैकी कोणतं बुक या ठिकाणी परचेस करायचं तर करू शकता. ओके, हे झालं रेफरन्स बुक बाबतीत. आता रेफरन्स बुक तुम्ही म्हणाल सर तुम्ही MCQचं सांगितलं, थेरॉटिकल सांगितलं नाहीये. थेअरीचं MCQचं बुक कोणत्या या ठिकाणी वाचत बसू नका, कारण ते जे बुक आहे ते वाचण्यासाठी तुम्हाला तुमच्याकडे खूप वेळ नाही आहे. जर तुम्ही ते बुक वाचत बसाल तर तुमच्याकडे टाइम खूप कमी राहिला आणि तुमचं एक्झामचं प्रिपरेशन या ठिकाणी पॉसिबल नाही आहे किंवा होणार नाही आहे. अजून याच्यामध्ये जे काही पॉवर सिस्टम आहे त्या पॉवर सिस्टममध्ये आपण आणखी काय रेफर करू शकतो, तर जे काही CL वाधवा आहे त्या CL वाधवाचे जे काही बॅकसाइडचे MCQ आहेत ते MCQ या ठिकाणी आपण रेफर करू शकतो किंवा यूज करू शकतो. अगेन हे जे काही MCQ आहेत हे MCQ बऱ्यापैकी आपल्याला JB गुप्तामध्ये पण सापडतील. पण जर पॉवर सिस्टमसाठी जर आपण स्पेशली विचार केला तर CL वाधवा सुद्धा आपण या ठिकाणी फक्त MCQ साठी रेफर करू शकतो. बाकी कोणत्या गोष्टी त्याला रेफर करायची गरज नाही आहे. रेफरन्स बुक बाबतीत झालं. आता जी काही एक्झाम स्टडी हा प्लॅटफॉर्म आहे फॉर इलेक्ट्रिकल असेल, मेकॅनिकल असेल आणि सिव्हिल असेल, यांनी महाट्रान्सकोसाठी काय केलं आहे बघा, महाट्रान्सको येईसाठी एक कोर्स लॉन्च केलेला आहे. हा जो काही कोर्स आहे तो कोर्स कसा आहे तर ऑनलाईन रेकॉर्डेड फॉर्मॅटमध्ये ही बॅच आहे. कशा आहे तर ऑनलाईन रेकॉर्डेड फॉर्मॅटमध्ये बॅच आहे. याच्यामध्ये टेक्निकल प्लस नॉन टेक्निकल दोन्हीचाही कंटेंट आहे. तो कंटेंटची जी काही व्हॅलिडिटी आहे ती व्हॅलिडिटी किती आहे तर 1 वर्षाची, 1 वर्षाची आहे. त्याच्यामध्ये आपल्याला फ्री टेस्ट भेटतील, त्यानंतर रिव्हिजन सेशन असतील आणि PDFच्या मार्फत आपल्याकडे स्टडी मटेरियल ही असेल. म्हणजे जी काही अपकमिंग येई एक्झाम होणार आहे आपली साधारण 2-2.5 ते 3 महिन्याच्या कालावधीत होईल, त्यासाठी जो काही ऑनलाईन रेकॉर्डेड बॅच आहे त्यांनी लॉन्च केलेला आहे. याच्यामध्ये जो काही आपल्याला डिटेल्स पाहिजे असतील ते डिटेल्स आपण या कॉन्टॅक्ट नंबरवरती आपण कॉन्टॅक्ट करून या ठिकाणी पाहू शकता. याच्या कोर्सचे प्राइस काय असेल, फर्दर याचे फीचर्स काय असतील, याच्यामध्ये काय काय कव्हर केलं जाईल हे तुम्ही या दिलेल्या कॉन्टॅक्ट नंबरवरती कॉन्टॅक्ट करून या ठिकाणी सगळं पाहू शकता. जे काही एक्झाम स्टडीचं ॲप आहे ते एक्झाम स्टडीचं ॲप आपण प्ले स्टोरवरून डाउनलोड करून त्याच्यामध्ये असणाऱ्या कोर्सची आपण या ठिकाणी माहिती घेऊ शकता, इन्फॉर्मेशन या ठिकाणी घेऊ शकता. जर कोणाला काही डाऊट असेल तर तो या नंबरवरती या ठिकाणी कॉन्टॅक्ट करेल. ओके, अशा पद्धतीने या ठिकाणी आपल्याकडे महाट्रान्सको येईसाठी या ठिकाणी ऑनलाईन रेकॉर्डेड बॅच आहे. जो काही आपण या ठिकाणी डिस्कशन केलेला आहे ते डिस्कशन केलेलं आहे. एक्झामचा पॅटर्न काय असेल, त्यानंतर सब्जेक्ट वाईज अनालिसिस कशा पद्धतीने असेल, रेफरन्स बुक या ठिकाणी कशा पद्धतीने असतील आणि जो काही कोर्स आहे त्या कोर्सबद्दल या ठिकाणी आपल्याला माहिती आपण घेतलेली आहे. जर कोणाला काही आणखी डाऊट असेल तर त्यांनी काय करायचं, दिलेल्या कॉन्टॅक्ट नंबरवरती संपर्क साधायचा आहे. या ठिकाणी आपण थांबूया. थँक्यू व्हेरी मच.